टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उद्धव ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत। मराठी मातेच्या दर्शनासाठी ते आलेले पाहायला मिळतात। साहेब, दरवर्षी न चुकता तुम्ही या यात्रेला येतात, काय भावना आहेत मनामध्ये? देवीकडे काय आपलं जेव्हा जेव्हा येतो तेव्हा समोर महाराष्ट्र आणि देश उभा असतो आणि मग असं वाटत राहतं की बघ, तुझ्याकडे भक्तांची रीग आहे, त्यात स्वार्थ परमार्थ सगळेच असतात, पण देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिले असं जेव्हा म्हणतो, ती मुक्ती महाराष्ट्राला अराजकापासून मिळाली पाहिजे। आता ती मुक्ती देशाला सुद्धा गरज आहे आता अराजकांपासून। अराजकीय विचार आहेत ते, त्यातनं मुक्ती मिळाली पाहिजे। संपत्ती खूप आहे, समाधान आहे की हा प्रश्न आहे। समाधान का नाही याचं कारण खरी भक्ती नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की यातून आत्ता महाराष्ट्र बाहेर पडला पाहिजे। तुम्ही आम्ही सत्तेसाठी जे काही करतो ते नंतर आपणच आपल्याला गर्तेत आणतो, त्याची परिस्थिती आज आपल्याला कळते। आणि म्हणून गावामध्ये छोटे छोटे साखव नाही आहेत, साधं बंधारे बांधायला पैसे नाही आहेत, आरोग्य व्यवस्थेला पैसे नाहीत। म्हणून तिला सांगेन की यांना सद्बुद्धी दे, जे कोणी असतील ते आमच्या सकट त्यांना सद्बुद्धी दे की खऱ्या अर्थानं जनसेवा हीच देवाची सेवा आहे, ती करण्याची ताकद दे अशी त्याच्याकडे प्रार्थना करतो। साहेब, एक दुर्दैवी घटना घडलेली आहे कर्नाटकमध्ये। या ठिकाणी एसटी महामंडळाची आपली बस आहे, तिला काळा फासलेला आहे, ड्रायव्हरला सुद्धा चेहऱ्याला काळा फासलेला आहे। कर्नाटकात की बेळगावात? म्हणजे तेच ना, मराठी माणसांबद्दलचा मराठी भाषेबद्दलचा राग किती आहे हा लक्षात घ्या। आणि म्हणून बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, हे फक्त ठरावापुरतं किंवा अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणाच्या शेवटचा एक पॅराग्राफ असतो तेवढ्यापुरतं ते मर्यादित राहिलंय। त्यातून जी मराठी अस्मिता आहे तीच हरवली की काय असं वाटायला लागतं। मराठी संस्कृती हरवते का? मराठी परंपरा हरते का? मराठी भाषा ती समृद्ध होताना दिसते का? म्हणून मराठी माणूस एक व्हायला पाहिजे। इथे आलेला भक्त आहे, तो भक्त अनेक ठिकाणी दुभंगलेला आहे, त्याला अभंग कर असं मला मी त्याने प्रश्न। शिंदे साहेब असं म्हणतात की फडणवीस आणि आमचा फेविकॉलचा जोड आहे। राजकारणाबद्दल न बोललेलं बरं, त्या जोड्याचं कळते आपल्याला काय। शकीरा राज ठाकरेंबरोबर पुन्हा एकदा सलगी करण्याचा प्रयत्न शिवसेना करते। या विषयावर मला वाटतं देवीच्या दर्शनाला आपण राजकीय नको बोलूया। नक्कीच। हे होते अरविंद सावंत साहेब। कॅमेरामॅन समित गजनीसह मी मनोज लेले, TV9 मराठी, अंगणेवाडी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।